अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। आज शिक्षक दिन आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन हे तसे एका अर्थाचे शब्द आहेत। शिक्षक आणि गुरु हे तसे समानार्थी शब्द आहेत। प्रचलित शिक्षक दिन हा आज आपण साजरा करतोय। संपूर्ण जग एका वेगळ्या संकटाला सामोरे जात आहे आणि अशा संकटाला सामोरे जात असताना सुद्धा आपण सर्वांनी अत्यंत धीर गंभीरपणाने आणि सर्व केंद्र सरकार राज्य सरकारचे सर्व नियम पाळून आपलं जीवन व्यतीत करायचं आहे। काही दिवसांनी संकट निघून जाईल, परंतु हे संकट असताना सुद्धा आपल्या रूढी परंपरा, आपले सण समारंभ, आपले उपक्रम हे आपण चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त करतोय। आपणा सर्वांना माहीत आहे की सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचा हा सोहळा पुढे शिक्षक दिन म्हणून साजरा झाला। ज्या वेळेला त्यांच्याकडे काही लोक गेले आणि त्यांना विचारलं आपला जन्मदिन साजरा करण्याची आमची इच्छा आहे, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझा जन्मदिन म्हणून तो साजरा करण्यापेक्षा तो शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करावा, कारण ती सुद्धा माझ्या गुरुजनांना मी केलेली एक प्रकारची वंदना ठेवली। माझ्या माहितीप्रमाणे खरं ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांचे गुरुदेव रानडे यांना राष्ट्रपती पदाची विनंती तत्कालीन राज्यकर्त्यांनी केली होती, पण तो गुरु देखील एवढा महान आणि मोठा होता की त्यांनी असं सांगितलं की अरे त्या पदासाठी माझ्यापेक्षा माझा विद्यार्थी अधिक चांगला आहे, आणि या चांगल्या असलेल्या विद्यार्थ्याचं नाव होतं सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांना आपल्या आयुष्याची सुरुवात एक शिक्षक म्हणून केली, एक गुरु म्हणून केली, आणि पुढे पुढे आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य आणि पर्यायाने आपला देश उभा करण्याचं काम या मोठ्या व्यक्तीने केलं। त्या व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त आज सर्वच शिक्षकांचा गौरव होतो आहे, ही फार मोठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। शिक्षक दिन या शब्दामध्येच त्या शिक्षक या शब्दाचा आदर आपल्या नजरेसमोरून तरुण जात असतो। शिक्षक आपण त्यांनाच म्हणतो की जो आपल्याला काहीतरी ज्ञान देत असतो, आपलं जीवन घडवत असतो। एक पुस्तकी ज्ञान आणि एक जीवन घडवण्याचं ज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या दोन्ही एकत्रितपणानं देण्याचं काम गुरूंनी किंवा शिक्षकांनी करावं असं आपल्या सर्वांना अपेक्षित आहे। कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी, या उक्तीप्रमाणे आपलं जीवन कशासाठी आहे? हे देशासाठी आहे का? राष्ट्रासाठी आहे का? माझा त्याग किती आहे? माझा विवेक किती आहे? याचं बाळकडू आपल्याला लहानपणापासून मिळत असतं, आणि तो आपला पहिला शिक्षक म्हणजे आपली आई असते। त्या आईकडून तिचं वागणं, तिचं चालणं, तिचं बोलणं, तिची कृती, तिची सलगी देणं, तिचं इतरांच्याशी असलेलं वागणं, एक कर्तव्य प्रधान आणि कर्तव्य परायण स्त्री म्हणून ती ज्यावेळेला काम करत असते त्यावेळेला तिच्या प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी बाळकडू ते बालक घेत असतं, आणि तिथे पहिला गुरुशिष्याचा संबंध येतो। विद्यार्थी आणि शिक्षक यांचं खरं नाते त्या ठिकाणी निर्माण होत असतं। आपल्याला माहीत आहे, नारी को मतको अबला, नारी नरके समान, नारी से ही पैदा होगे रामकृष्ण हनुमान। राम कसा घडवायचा, कृष्ण कसा घडवायचा, हनुमान कसा घडवायचा, हे सगळं माता ठरवत असते। आपली अनादी संस्कृती सुद्धा स्त्रियांचा आदर करणारी आहे। अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यम महापातक नाशनम, हे आपल्याला या श्लोकातून यापूर्वीच्या लोकांनी सांगून दिलेलं आहे। पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, म्हणती पार्वती शक्तीला, सरस्वती तव बुद्धीला, देऊ मंगले सामर्थ्याची, दिव्य आयुधे आम्हाला, तुझ बिना आता कोणी न त्राता, दया कशी नचये तुझला, जय जगदंबे नमन तुला, करीतो मंगल आरतीला। हे गीत गात गात या लहान पिढ्या मोठ्या होत असतात। मग ती जात्यावरची ओवी असू देत, आईनं म्हणलेलं अंगाई गीत असू देत, तो पळणा असू देत, किंवा अन्य एखादं बालगीत असू देत, बडबड गीत असू देत, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, ही आई जेव्हा म्हणत असते
त्यावेळेला ती सांगत असते, अरे बाळा, अडगुलं हा तसा शब्द नाही, तर तिथे अडगुलं म्हणजे आडगोल, कडगुलं म्हणजे कडगोल, अडगुलं कडगुळ हे जे शब्द आहेत हे आपल्याला गोलाकार शिकवणारे आहेत. मी तपशिलामध्ये शिरत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीचा खऱ्या अर्थानं जो संस्कार आपल्यावर होत असतो तो त्या आईपासून होत असतो. आणि आईच्या त्या बडबडगीतातून, बालगीतातून आपलं खऱ्या अर्थानं बालक घडत असतो. पुढं तो हळूहळू वडिलांचे संस्कार घेतो. वडीलही तितकेच महत्त्वाचे आहेत. अंतर्बाह्य कसं सुधारावं, अंतर्बाह्य संक्रमित कसं व्हावं, येणाऱ्या आव्हानांना तोंड कसं द्यावं, अत्यंत समर्थपणानं ती संकट कशी झेलावी. आणि लोकमान्य टिळकांनी सांगितल्याप्रमाणे आभाळ जरी माझ्यावर कोसळलं तरी त्यावर मी पाय देऊन उभा राहीन, हे तत्वज्ञान आपल्याला अंगीकारायचं असेल तर आपल्याला त्या आपल्या मूळ शिक्षकांची शिकवणी, त्यांनी ती दिलेली शिकवण आपल्याला विसरून चालणार नाही. आणि मग तो पुन्हा बालवाडीमध्ये येतो. तिथं ती असणारी बालवाडी शिक्षिका ही त्याची दुसरी आई होते. कारण आपल्याला शाळेलाच आपण म्हणतो की ही अमुची दुजी जन्मदा, जन्मांतरीची भाग्य संपदा, ज्ञान पयावर हिच्या पोचलो, कमी न काही कशाला. ती शाळा मातेची ती दुसरी आई म्हणजेच तिच्या रूपानं बालवाडीची ती शिक्षिका, पुन्हा प्राथमिक शिक्षक, पुन्हा माध्यमिक शिक्षक, असं करत करत वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मुलगा 12वीत जाईपर्यंत होणारे सर्व संस्कार तो घेत असतो. आणि ते शिकवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. शिक्षकांना घरातली सर्व सुखदुःख ही सगळी बाजूला ठेवून आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळावं लागतं. आपले विद्यार्थी हेच आपलं भांडवल आहे, आपलं विद्यार्थी हेच आपलं कर्तव्य आहे. आपल्या विद्यार्थ्यांनाच घडवणं हे आपल्याला नियतीने दिलेली फार मोठी जबाबदारी आहे. कारण ती जबाबदारी जर आपण यशस्वीरित्या पार पाडली तर त्या शिक्षकाचं खऱ्या अर्थानं मानसिक समाधान, किंवा तोच खरा शिक्षक की आपला विद्यार्थी घडवण्यामध्ये जो आनंद मानतो आणि घडलेला विद्यार्थी अतिशय उच्च पदाला पोचल्यानंतर जो आपली कृतार्थना मानतो आणि ती कृतार्थता ज्यामध्ये व्यक्त होते, ती कृतार्थता आणि कृतज्ञता हीच त्या शिक्षकाच्या नजरेमधून व्यक्त होते. त्या शिक्षकाच्या त्या नजरेला प्रणाम करण्याचा, मानवंदा देण्याचा आजचा दिवस असतो, हे सुद्धा आपल्याला विचारून चालणार नाही. विवेक, वैराग्य, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण, हे सारं आपल्याला शिक्षकांनी शिकवलेलं असतं आणि ते शिकवावं असं अपेक्षित असतं. एक काळ तसा होता की गुरुकुल पद्धत होती. वयाच्या 18व्या वर्षी त्या ठिकाणी विद्यार्थी जायचा, त्या गुरुकुलामध्ये राहायचा. रामापासून कृष्णापासून सर्वांनी काट्याकुट्या वेचून आणलेल्या आहेत. आपलं अन्न आपण शिजवलेलं आहे, स्वतःचं प्यायचं पाणी आणि खर्चाचं पाणी आणि गुरुजनांना आणि त्या गुरुगृहामध्ये लागणारं सर्व पाणी भरण्याचंही काम या सर्व महापुरुषांनी केलेलं आहे. हेही आपल्याला विसरून चालणार नाही. समानतेचा संदेश तत्कालीन ऋषीमुनींनी, गुरूंनी आपल्याला दिलेला आहे. गीतारामायणामध्ये एका ठिकाणी उल्लेख करताना गदी माडगुळकरांनी म्हणलंय, त्या मुलांना, लवकुशांना, अरे तुम्हाला मी पंचपक्वांना देऊ शकलो नाही, पण मी जे तुम्हाला दिलं ती फळं आणि मुळं आणि रसाळ दिलेली आहे. रसाळ मुळे ती फळे सेवनी, रसाळ ताज्या स्वरा मिळवणी, अचूक घेतया तना मिळवणी, लयतारांचे बाळा बंधन, गा बाळांनो श्री रामायण. त्या फळातून आणि गोडवा, त्या मुळातून रसाळपणा तुम्ही आपल्या जिभेवर आणा. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेला प्रत्यक्ष साक्षात श्रीराम तुमच्यासमोर उभा राहील आणि तुम्हाला सांगेल की अरे जे समोर तुमच्या उभे आहेत ते साक्षात तुमचे वडील आहेत, अशा वेळेला सुद्धा तुमची मुद्रा अत्यंत संयत असू दे. योग्य तेवढे बोला भाषण, गा बाळांनो श्री रामायण, स्वरात ठेवा हास्य गोडवा. असं कितीतरी ज्ञान हे त्यांनी दिलेलं आहे. तेही या नवीन शिक्षकांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. आपलं बोलणं साधं पाहिजे, सरळ पाहिजे, त्यामध्ये खरेपणा पाहिजे, त्यामधली सच्चाई पाहिजे, त्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टीचा निस्वार्थीपणा पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला शिक्षक दिनाच्या निमित्तानं भविष्यातील शिक्षकांच्या दृष्टीनं, वर्तमानातील शिक्षकांच्या दृष्टीनं, ज्या आपल्या पूर्वीच्या शिक्षकांनी म्हणजे भूतकाळातल्या ऋषीमुनी असतील, गुरुजन असतील, त्यांनी जे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आत्मसात करण्याचं आणि ते पुन्हा एकदा आत्मसात करून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आपल्याला शिक्षकांच्या मार्फत करायचं आहे. आणि ते शिक्षकांनी केलेलं आहे. 14 विद्या आणि 64 कला या शिक्षकांनीच आपल्याला दिलेल्या आहेत. मग ती नाट्यकला असेल, नृत्यकला असेल, गायनकला असेल, वक्तृत्व कला असेल, कोणत्याही प्रकारची कला असेल, ती कलासुद्धा आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं आहे. ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्याला शिक्षकांच्याकडून शिकवायच्यात. आणि शिक्षकांची ती जबाबदारी आहे की त्यांनी शिकवली पाहिजे, ती त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मान्य आहे की शिक्षकांना अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारची शालाबाह्य काम अलीकडच्या काळामध्ये लावली जातात, पण त्यावरही मात करत आपल्याला ते लोकशिक्षणाचं काम, ते राष्ट्राचं काम म्हणून करावं लागेल. आणि त्याहीपेक्षा पुढच्या काळामध्ये आपल्याला
आपल्या जीवनाची घडी बसवण्यासाठी आणि आपल्याला जी शासनानं किंबहुना समाजानं दिलेली जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडण्यासाठी आपल्याला एक एक पद्धतीने वाटचाल करावी लागेल. आता खरं म्हणजे प्रत्येक गुरुबद्दल वेगळं बोलायचं झालं तर तो एका स्वतंत्र भाषणाचा विषय असू शकतो. कलेच्या क्षेत्रामध्ये मगाशी मी आपल्याला सांगितलं की ज्या परिषदेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होतोय त्या परिषदेमध्ये असलेल्या नाट्यगुरूंचा सुद्धा उल्लेख आपल्याला करावा लागेल. वेळेअभावी मी आपल्याला एवढंच सांगतो की असे ज्या 14 विद्या आणि 64 कला आहेत या शिकवणारे प्रत्येक गुरु, प्रत्येक शिक्षक हा तुम्हाला, मला आणि सर्वांना वंदनीय असला पाहिजे आणि तो वंदनीय असण्यामध्येच आपल्या विद्यार्थ्यांचं हित आहे. प्रत्येक शिक्षकाने जीवनाच्या अंतापर्यंत मी विद्यार्थी आहे हे समजलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं कितीही आपण मोठे झालो तरी जो दुसरा माझ्यापेक्षा अधिक ज्ञानाचा असेल, क्षेत्र वेगळं असेल, ती शिस्त असेल, संयम असेल, त्याग असेल, या सर्व गोष्टी आत्मसात करण्यासाठी आपल्या गुरूंचं वंदन आणि कृतज्ञताभाव हा नेहमी ठेवला पाहिजे. मी आपल्याला एका गोष्टीचं उदाहरण देऊ इच्छितो. गुंडो दासो कंपनी नावाचे एक शिक्षक, एक सत्शिष्य, त्यावेळच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं काम करायचे. देश स्वतंत्र होण्यासाठी जो काँग्रेस पक्ष स्थापन झालेला होता त्याचं ते काम करायचे आणि ते विट्यासारख्या एका ग्रामीण भागामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्यावर त्यांचं किती प्रेम होतं. एक शिक्षक म्हणून त्यांनी शाळा उभारली, इमारत उभारली, माणसं घडवली, पण त्याग म्हणजे काय असतो, समर्पणाची भावना काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुर्दैवानं तो प्रसंग कोणावरही येऊ नये परंतु दुर्दैवानं तो त्यांच्या स्वतःवर आला. राजहंस माझा निजला ही कविता म्हणजे प्रसंग असा असतो, एक बाळ असतं, ते गतप्राण झालेलं असतं, त्याचं कलेवर म्हणजे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन आई बसलेली असती आणि आजूबाजूच्या आयाबाया त्याची समजूत काढत असतात. आता रडू नकोस, आता तू इथून उठून जा, आता आपल्याला या बाळाला पुरुषांच्या स्वाधीन करायचं आहे, पुढच्या विधीसाठी त्यांना ते न्यायला आलेले आहे असं तिला सांगत असतात. ती क्षणभर स्तब्ध होते, अंतर्मुख होते आणि त्या बायकांना सांगते, माझा राजहंस निजला आहे, तुम्हीच कुणी रडू नका, तुम्हीच कुणी दंगा करू नका, तुम्ही शांतता पाळा, त्या बाळाची झोपमोड होईल असं काही करू नका. त्या कंपनी सरांच्यावर दुर्दैवानं आलेल्या प्रसंगाच्या वेळेला आपल्या साऱ्या विद्यार्थ्यांना जमवून त्यांनी ती कथा सांगितली, कथा ऐकवली आणि ती कविता शिकवली. ती कविता आयुष्यभर त्या असणाऱ्या सर्व शिक्षकांमध्ये, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मसात झाली, त्यांच्या मनामनामध्ये ती रुजली गेली. सुदैवानं प्रसंगी कवितेच्या दृष्टीनं, कथेच्या दृष्टीनं, प्रसंगाच्या दृष्टीनं दुर्दैव, परंतु जे कोणी त्यावेळेला भाग्यवान विद्यार्थी ती कविता ऐकायला होते त्यामध्ये माझी आई होती. तिनं मला ती कथा सांगितली की जी माझ्या मनावर आज अखेर कोरून बसलेली आहे. दुसरा एक प्रसंग सांगतो, शिक्षक हा कसा असतो. तत्कालीन शिक्षकांना सातत्यानं अडवं येत असतं ते दारिद्र्य. मला मान्य आहे की दारिद्र्य कधी शिक्षणाच्या आड येत नाही, परंतु अनेक अडथळे मात्र निर्माण करतं. प्रसंग, स्थिती, काल हे कधीच शिक्षणाच्या आणि यशाच्या आडीत नसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमा माट्यांनी उपेक्षितांचं अंतरंग नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये बन्सीधरा आता कुठे रे जाशी ही कथा लिहिली. ती कथा त्यांना सुचली कशी, अरे बन्सीधरा एका दाम्पत्याचा मुलगा होता. हे दाम्पत्य अत्यंत दरिद्री होतं, पगार होत नव्हता. शिक्षकी पेशाच त्या बन्सीधराचे वडील करत होते आणि पगार वेळेवर होत नसला. तो पारतंत्र्याचा काळ होता. त्या काळामध्ये आपलं कुठंच काही जमत नाही, सातत्यानं आपल्यात वाद होतात, पगार वेळेवर होत नाही, आपल्याला आनंदाचे क्षण येत नाही. म्हणून ते आनंदाचे क्षण टिपण्यासाठी त्याला आई, वडील आणि मुलगा असे 3 जण लेंगरे गावच्या उरसासाठी जातात. त्या उरसामध्ये आईला वाटत असतं आज मी काही बरोबर घेतलं नाही, कारण ज्या अर्थी स्वतःहून मुलाच्या वडिलांनी सांगितलंय की आपण उरसाला जाऊया, त्या अर्थी त्यांच्याकडे 4 पैसे असतील आणि ते पैसे घेतील आणि त्या पैशाचं काहीतरी खरेदी करून आपल्याला काहीतरी खाऊ पिऊ घालतील. 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, एकही रुपया त्यांच्या खिशामध्ये नव्हता. फक्त ती यात्रा, जत्रा आणि तो उरूस दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाला आणलेलं असतं. ते दाखवतात, अरे हे पहा हा कसा चांगला चेंडू आहे, हे पहा हे किती चांगलं विमान आहे, हे पहा किती चांगला सुंदर भोर आहे, असं ते सांगत असतात. ते बघ जिलबीचा वास कसा खमंग येतो आहे, त्या ठिकाणी भजी कसे तळले जात आहे, बटाटे वडे कसे टराटरा फुटत आहेत, हे सगळं त्या ठिकाणी दाखवलं जात असतं. आणि ती सगळी गर्दी पाहून बाळालाही वाटतं की अरे कधीतरी मला या ठिकाणी हे खायला मिळेल, आत्ता मिळेल, 2 मिळेल. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले तरी अन्नाचं नाव काढलं जात नाही. एका झाडाखाली दोघे येऊन बसतात, पुन्हा त्या दोघांच्या मध्ये काहीच आणलं नाही याच्यावरून एकमेकाचा वाद होतो आणि तो वाद इतका टोकाला जातो
की तो वाद प्रसंगी टोकाला गेल्यानंतर तिथून वडील निघते होतात, चालते होतात. बघत्या बघता संध्याकाळ होती. सगळी पालं जिकडे तिकडे निघून जातात, पालं उलगडली जातात. यात्रा संपते, जत्रा संपते, उरूस संपतो आणि त्या ठिकाणी ती आई आणि तो मुलगा वाट पाहत असतो. बाबा आत्ता येतील मग येतील, बाबा आत्ता येतील मग येतील. थोड्या वेळाने आई म्हणते, तू इथेच थांब, मी जरा बाबाला पाहून येते. म्हणून ती आजूबाजूची ठिकाणं पाहत असते. तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले. अखेर 4थ्या 5व्या तासानंतर काळं रात्र सुरू झाली. अत्यंत अंधकार पडला. काळ्या कुट्ट अंधारामध्ये हा बाळ रडत होता. त्यावेळेला एक व्यक्ती पुढं आली आणि त्यानं विचारलं, बाळा तू रडतो का आहेस? तर त्यानं सांगितलं, आईचं आणि बाबांचं काही नसल्यामुळे भांडण झालं. आजचा दिवस उपासामध्ये गेला. वाटलं होतं आज भरपूर खायला मिळेल, प्यायला मिळेल, पण मिळालं तर नाहीच. पण आई गेली आणि आईला ओळखण्यासाठी बाबा गेले का बाबाला ओळखण्यासाठी आई गेली मला माहीत नाही, परंतु दोघेही आता माझ्यापाशी नाही आणि मी त्यांची वाट पाहतो. गेले 2-3 तास मी या ठिकाणी एकटा आहे. आजूबाजूच्या विहिरी पाहिल्या जातात. एका विहिरीमध्ये वडील आणि एका विहिरीमध्ये आई सापडते आणि त्या दोघांच्या उत्तरक्रिया, त्या पुढच्या त्यांच्या दहनक्रिया होतात आणि त्यावेळेला म्हणलं जातं की अरे बन्सीधरा, आता तू कोठे रे जाशील? आणि मग श्रीमामाट्यांसारखी व्यक्ती, बन्सीधरा आता तू कोठे रे जाशील असं म्हणतात आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेतात. आपल्या जवळ घेऊन त्याचे आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळतात आणि त्याला अत्यंत उच्च शिक्षित करून सांगतात की इथून पुढं हा दिवा, शिक्षणाचा दिवा तुला तेवढ ठेवायचा आहे. मी जसं तुला शिकवलं तसं अनेक पिढ्यांना शिकवण्याचं काम तुला करावं लागेल. अशा पद्धतीचे शिक्षक हे यापूर्वी होऊन गेले. मध्ये कंपी सर असतील, श्रीमामाटे असतील, मी अनेकांची नावं आपल्याला माहीत आहेत. अनेकांचं योगदान त्यामध्ये आहे. त्यामध्ये रधो कर्वे आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, लोकमान्य टिळक आहेत. किती जणांची आपण नावं घ्यायची. कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. अलीकडच्या काळामध्ये बापूजी साळुंखे आहेत. सांगली शिक्षण संस्थेसारखी नामवंत शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेसारखी गुणवंत आणि विस्तारलेली संस्था आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सारखी प्रचलित आणि जी तेजस्वी वाटचाल करणारी संस्था आहे. अशा अनेक शिक्षण संस्था आपल्या परिसरामध्ये निर्माण झाल्या. त्यांचा आदर्श घेऊन छोट्या मोठ्या संस्था सुद्धा निर्माण झाल्या. त्यामधला प्रत्येक शिक्षक काही ना काहीतरी चांगलं करण्याचं काम करतोय. त्या प्रत्येक चांगल्या कामाची दखल घेतली पाहिजे. समारोपाच्या वेळेला मी आपल्याला एवढंच सांगतो की शिक्षकांनी कधी आयुष्यामध्ये श्रीमंत होण्याचा प्रयत्न करायचा नसतो. त्यांची श्रीमंती ही त्यांची विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचं यश हीच त्यांची खऱ्या अर्थानं श्रीमंती असते. एका सत्पुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे की जीवनामध्ये तुम्हाला आणि विशेष करून शिक्षकांना मिळणारा पैसा आहे अन्न, वस्त्र, निवारा आणि तुमच्या आरोग्याच्या गरजा, मुलांचं शिक्षण एवढ्या पुरताच मिळाला पाहिजे. त्यापेक्षा अधिक परमेश्वरानं दिलं तर समजा परमेश्वर तुमची परीक्षा पाहतो आहे. परमेश्वरानं गरजे इतकं दिलं तर परमेश्वर तुमच्यावर कृपा करतोय असं समजा. भगवंतांची तुमच्यावर कृपा हवी आहे, भगवंतानं तुमची परीक्षा पाहावी असं आपल्यातलं काही घडू नये. भाजीमध्ये मीठ कमी असलं तरी चालतं. आयुष्यामध्ये पैसा हा मिठासारखा असला पाहिजे. प्रसंगी कमी चालेल, पण भाजीमध्ये मीठ जास्त पडलं तर भाजी सगळी मात्र होऊन जाते. आयुष्याचं मात्र हे मिठामुळे होत असतं. ते अधिक जर झालं तर फारच मात्र होतं. अपेक्षित गरजेइतकं मीठ असणं हे अपेक्षित आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये जर एवढं त्यांनी मानलं तरी सुद्धा चिक्कार आहे. आज मला मान्य आहे की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. आज विशेष शिक्षक नावाच्या नावाखाली दरमहा पगारसुद्धा न मिळणारे किंवा अगदी कमीत कमी पगार मिळणारे अनेक शिक्षक आहेत की ज्यामध्ये कुटुंब चालू शकत नाही. माझी शासनाला सुद्धा या निमित्तानं विनंती आहे की या सर्व शिक्षकांना जर त्यांच्या, मला म्हणायचं नाही की त्यांना लाखो रुपये पगार द्या, पण त्यांचं कुटुंब चालेल, त्यांच्या गरजा भागतील, अत्यावश्यक गरजा भागतील एवढं तरी या विनाअनुदानित शिक्षकांना तुम्ही जर दिलं तर इथनं पुढच्या होणाऱ्या पिढ्या अत्यंत सक्षम, अतिशय चांगल्या होतील. गुरुपौर्णिमा काय, शिक्षक दिन काय, बोलावं तेवढं थोडंच आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, गुरु हाच आपला सर्वश्रेष्ठ आहे. दिशा न कळती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी. हे तत्व ध्यानी ठेवा आणि गुरुविनं कोण दाखविलं वाट हे लक्षात ठेवा. गुरु हाच आपल्याला वाट दाखवणार असतो. त्या वाटेने आपण जायचं काम करायचं असतं. आणि गुरुशिष्याचे निर्मळ नाते, फुलवी फुलवी तना मनाते. त्या सर्व गुरुजनांना, त्या सर्व शिक्षकांना मी वंदन करतो आणि देशप्रेम, राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता आणि कर्तृत्व संपन्न पिढी निर्माण करण्याचं काम त्या सर्व शिक्षकांनी करावं अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि त्यांच्या चरणी आराधना करतो. त्यांना नतमस्तक होतो. शिक्षकांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि त्याही शिक्षकांना माझी नम्रपणानं विनंती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे पूर्वासुरी कोणी जे गुरुजन होऊन गेले
त्या सर्वांचं चरित्र पहा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा. तो बोध तुम्हाला सापडावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.